दगडफेक आणि तोडफोड प्रकरणातले आरोपी उस्मानिया युनिव्हर्सिटी जॉईंट ॲक्शन कमिटीचे सदस्य असल्याचा दावा करण्यात येत आहे। दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं हैदराबादच्या वेस्ट झोन डीसीपीनी म्हटलं आहे। डीसीपीनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:45 वाजता घडली। सुरुवातीला अचानक काही लोक हातात फलक घेऊन अभिनेता अल्लू अर्जुन याच्या घरासमोर जमा झाले आणि त्यांनी घोषणा दिल्या। नंतर आंदोलन करणाऱ्यांपैकी एक जण सुरक्षा भिंतीवर चढला आणि घराच्या परिसरात टोमॅटो फेकण्यास सुरुवात केली। सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा झटापट झाली आणि आंदोलकांनी सुरक्षा भिंतीवर चढत सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली। यावेळी त्यांनी तेथे ठेवलेल्या फुलांच्या कुंड्यांची तोडफोड केली। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जुबली हिल्स पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी 6 जणांना ताब्यात घेतले। हे सर्व उस्मानिया युनिव्हर्सिटी जॉईंट ॲक्शन कमिटीचे सदस्य असल्याचा दावा केला जात आहे असंही अधिकाऱ्यांनी सांगितले। पुष्पा 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक दिवस अगोदर संध्या चित्रपटगृहात आयोजित करण्यात आलेल्या खास शोच्या वेळेस एका महिलेचा मृत्यू झाला होता। त्या संदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि अभिनेते अल्लू अर्जुन आपापली बाजू मांडत आहेत। आता या प्रकरणाची सोशल मीडियापासून ते तेलंगणाच्या विधानसभेपर्यंत चर्चा होत आहे। माध्यमांसमोरही अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्यांच्या समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे। त्या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की माझ्या सर्व चाहत्यांना त्यांच्या भावना नेहमीप्रमाणे जबाबदारीने व्यक्त करण्याचे आवाहन करतो। ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठेही आपल्या भावना व्यक्त करताना आक्षेपार्ह भाषा किंवा वर्तन करू नका। पुष्पा 2 मधील अभिनेता अल्लू अर्जुन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी या प्रकरणाबाबत रेवंत रेड्डी अलीकडेच विधानसभेत बोलले होते। ते म्हणाले होते की पोलिसांनी सांगून देखील अल्लू अर्जुननं यात निष्काळजीपणा केला। त्यानं पोलिसांचं ऐकलं नाही। याआधी काही दिवसांपूर्वी रेवंत रेड्डी यांनी राष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिनीशी बोलताना देखील काही प्रतिक्रिया दिल्या होत्या।